नमस्कार, मी आहे मयुरी आणि अंगारकी संकष्टी स्पेशल आजचा व्लॉग आहे. तर आज अंगारकी स्पेशल जेवण होतं. मटकीची भाजी, डाळ, केळी टाकून शिरा बनवला होता, रव्याचा, चपाती, भात आणि त्याच्यासोबत मस्त असे मोतीचूर लाडू आणले होते. तर हा मेन्यू होता अंगारकीचा. तर याच्यामध्ये आता मी कांदा घेतलेला आहे. तर कांदा एकच नाही तर असे मी 4 ते 5 कांदे घेतले होते. ते फक्त जस्ट व्हिडिओ शूट करण्यासाठी मी थोडं वेगळं काहीतरी म्हणून शूट करत होते. तर इकडे मी 4 ते 5 कांदे कापून घेतले आणि तडक्यामध्ये राई, कढीपत्ता, मिरची आणि कांदा हे असं सगळं मी तडक्यामध्ये टाकलं आणि मीठ टाकून कांदा शिजायला ठेवला. आणि कांदा मस्त शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं फटाफट असा एक टोमॅटो. आणि टोमॅटो शिजल्यानंतर लगेचच आपले घरगुती मसाले म्हणजे हळद आणि लाल तिखट मिरची पावडर. तर हा सगळा मिश्रण एकत्र व्यवस्थित असं एकजीव करून घेतला आणि त्याच्यामध्ये मस्त असे मोड आलेले मटके टाकले. आणि ही वाफेवर बनवायची भाजी होती. सो पाणी मी त्याच्यातलं गाळून घेतलं होतं स्वच्छ धुवून आणि झाकण ठेवून. पण झाकण कसला ठेवलं तर नेहमीप्रमाणे पाणी असलेला ताट ठेवला होता आणि मीठ टाकलं होतं चवीसाठी. तर इकडे मस्तपैकी अशी मटकी एकत्र करून घेतली आणि त्याच्यावर झाकण ठेवून ते शिजायला बाजूला ठेवलं. मग आपण बनवायला घेणार आहोत पिवळी डाळ. तर इथे मी टोमॅटो अगोदरच त्याच्यामध्ये ॲड करते डाळीमध्ये आणि हळदसुद्धा. तर तडक्यामध्ये घेणार आहे कढीपत्ता, लसूण, मिरची आणि त्याच्याही अगोदर तेलामध्ये पहिले राई टाकायची आहे. त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे राई तडतडल्यानंतर आणि मग कढीपत्ता आणि मग लसूण, मग मिरची असं स्टेप बाय स्टेप तडका दिला ना तर डाळ एकदम भारी बनते, टेस्टी बनते. आणि हे सगळं व्यवस्थित शिजवायचं आहे. लसूण जे आहे ती थोडी ऑरेंज झाली पाहिजे, अगदी ब्राऊन नाही. आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि लगेचच गॅस फास्ट करायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये डाळ, टोमॅटो आणि हळद असलेलं जे काही आपण एकत्र करून ठेवलं ते फटाफट त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि कोथिंबीर टाकून मीठ टाकून डाळ शिजत ठेवायची. तर इकडे मी शिरा बनवला, तो कसा बनवला ते सांगते. कढईमध्ये पहिल्यांदा मी रवा व्यवस्थित भाजून घेतला. जेवढी वाटी रवा होता तेवढी वाटी तूप घेतलं. मग तूप त्याच्यामध्ये व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच केळी ॲड केली पहिल्यांदा. तर ही 3 केळी आहेत, जी इलायची केळी असतात ना ती केळी वाढली. 3 केळी घेतली होती मी, त्याचे बारीक असे तुकडे केले आणि केळी व्यवस्थित थोडे ब्राऊन झाल्यानंतर, अगदी ब्राऊन ने ऑरेंज झाल्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेला रवा ॲड केला आणि रवा आणि केळी व्यवस्थित भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये दूध ॲड केलं. तर दूध मी ना जेवढा रवा घेतला होता ना तेवढ्या 4 वाटी दूध घेतला होता. कारण का ते व्यवस्थित जो शिरा आहे ना तो मऊ आणि लुसलुशीत बनण्यासाठी माझं दुधाचं किंवा पाण्याचं प्रमाण जे असतं शिऱ्यामध्ये ते जास्तच असतं. सो तुमचं प्रमाण जे असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि साखर आपल्याला अगदी शेवटी ॲड करायची आहे, लगेचच नाही. दूध आणि रवा हे एकत्र असे व्यवस्थित एकजीव झाले, रवा व्यवस्थित शिजल्यासारखं वाटलं, ते ॲब्झॉर्ब करून घेतलं त्याने दूध रव्यामध्ये. त्याच्यानंतरच आपल्याला साखर ॲड करायची आहे. त्याच्याने अजून मऊसूत असा टेक्स्चर येतो त्याला रव्याला आणि मस्त लुसलुशीत आणि मऊ असा शिरा बनतो. नक्की ट्राय करून बघा. आणि ही अशी संकष्टी स्पेशल थाली तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.